Good morning and welcome to my Vedanta classes. My name is Anil Pate. Uh, we are now discussing about situational phrases म्हणजे प्रसंगानुरूप कोणत्या कोणत्या अ, प्रसंगाबद्दल आपण काय शब्द काय फ्रेजेस वापरतो विच फ्रेजेस यू आर गोइंग टू यूज ॲज आपल्याला व्हेन यू आर स्ट्रेंथन युअर कम्युनिकेशन स्किल तुम्हाला यू हॅव टू ऑल्सो वर्क ऑन द सिच्युएशनल म्हणजे ज्या ज्या परिस्थितीशी संबंधित परिस्थितीशी आपल्याला यू हॅव टू स्पीक इन दॅट सिच्युएशन. सो कंटिन्यू विथ सिच्युएशनल फ्रेजेस. टुडे वी आर डिस्कसिंग सिच्युएशनल फ्रेजेस अबाउट सॉरी, सिम्पथी, सरप्राईज म्हणजे खेद, सहानुभूती, आश्चर्य इत्यादी सिच्युएशनसाठी आपण विच फ्रेजेस वी कॅन यूज and on that basis we can make up some other sentences using this formula. So we'll start one by one. What bad luck what bad luck I am so sorry to hear about that. काय वाईट नशीब आहे, मला ते ऐकून खूप दुःख झाले. आय नो राज, इट मस्ट हॅव बीन ए ग्रेट शॉक टू यू. मला माहीत आहे राज, तुला नक्कीच खूप धक्का बसला असेल. बॅड लक स्मिथ, यू कॅन ऑलवेज ट्राय अगेन. स्मिथ, बॅड लक, तू आणखी सतत प्रयत्न कर. दॅट मीन्स स्मिथ, वेन सिच्युएशन इज लाईक दॅट की स्मिथ मस्ट हॅव फेल or must have something, he has not success. So we can use, suppose sportsमध्ये त्याला he has not done up to the mark, so we are giving we are inspiring him की स्मिथ bad luck this time, so you can always try again. म्हणजे तू सतत प्रयत्न कर. आय एम सो सॉरी टू हिअर दिस, मला हे ऐकून खेद वाटले. हार्ड लक राजन, आय नो यू हॅड वर्क सो हार्ड फॉर द टेस्ट. हार्ड लक राजन, मला माहीत आहे तू टेस्टसाठी खूप मेहनत घेतली आहेस. दॅट मीन्स सेम थिंग, आपण एखाद्या एक्झामिनेशन बसलो, बट वी हॅव डन सो मेनी थिंग्स, वी हॅव टेकन पेन टू टेक दिस थ्रू. पण पण आपला पेपर इट इज नॉट व्हॉट वी आर एक्सपेक्टेड. तर ते आपण अशा पद्धतीनं अशी सिच्युएशन असेल तर आपण बोलू शकतो की ओके, हार्ड लक राजन, आय नो यू हॅड वर्क सो हार्ड बट नॉट डिड व्हेरी वेल. वेल, आय रादर एक्सपेक्टेड इट फ्रॉम सुनील. ठीक, मला हे काहीसे सुनीलकडून अपेक्षित होते. इज देर एनिथिंग स्ट्रेंज इन दॅट स्मिथ. स्मिथ, तिथे काय त्यामध्ये असे काही विचित्र आहे का? इट्स क्वाईट नॉर्मल टू फील अँग्री इन सिच्युएशन लाईक दॅट. अशा परिस्थितीत रागावणे अगदी स्वाभाविक आहे. सपोज अशी परिस्थिती निर्माण झाल्यावरती समबडी हॅज अँगर, तो ती परिस्थितीशी तो अनुभव आहे का, बिकॉज तो असं रागावणं त्याला अपेक्षित आहे. अशा सिच्युएशनमध्ये आपण असं हे शब्द, असं फ्रेज वापरतो. दॅट्स नो न्यूज टू मी ऋषी. ऋषी ही माझ्यासाठी बातमी नाही किंवा ह्याचं नवीन असं काही नाही. सुषमा इज व्हेरी क्लिअर बट सो ॲज हिज फादर. सुषमा इज व्हेरी क्लेवर बट सो ॲज हिज फादर. म्हणजे सुषमा तो खूप हुशार आहे जसं त्याच्या वडील होते. जे वडील होते हुशार म्हणून तोही त्यांच्यासारखा आहे. आय एम नॉट सरप्राईज ॲट दॅट न्यूज हिअर येस्टरडे. कालच्या बातमीमुळे मला काही आश्चर्य वाटते नाही. राजू वॉज नॉट सरप्राईज बाय द वे हिज सिस्टर बिहेव्ड. राजूला त्याच्या बहिणीच्या वागणुकीचे आश्चर्य वाटले नाही किंवा ती तशीच आहे. दॅट मीन्स सपोज राजूची बहीण शी इज अ सिच्युएशनल अँग्री असते किंवा एखादी रिॲक्शन लवकर करते किंवा ती कमी टेम्परची असेल तर ती नेहमी करते. सो राजू इज सेइंग की ओके, आय एम नॉट सरप्राईज, म्हणजे ती तशीच आहे, लाईक दॅट. ओके, नेक्स्ट. Situational phrases about sorry, sympathy, surprise, then suggestion, advice, disagree or refusal. अशा पद्धतीच्या सिच्युएशनला आपण विच फ्रेजेस वी कॅन यूज. हू वूड हॅव थॉट ऑफ सच अ थिंग ब्रदर. भाऊ, कोणी अशा गोष्टीचा विचार केला असेल. आय नेवर न्यू दॅट. मला ते कधीही माहीत नव्हते. बिलीव्ह इट ऑर नॉट इज पास्ट 60. विश्वास ठेवा किंवा नको, तो 60 वर्षाचा वर आहे. म्हणजे ही इज लुक्स यंगर बट डेफिनेटली ही इज अ 60. म्हणजे आपण कधी कधी एखादा सपोज सम पर्सन हा दिसायला, बिकॉज ही हॅज मेंटेन हिज हेल्थ, सो ही माईट बी ही लुक्स अँग यंग
बट तो 60 वर्षाचा असेल तर आपण अशा पद्धतीने बोलतो को ही इज यंग बट ही इज डेफिनेटली पास्ट 60. यू मस्ट बी जोकिंग राज. राज तो विनोद करत असणार. हो व्हॉट ए ब्युटिफुल बर्थडे प्रेझेंट. हो किती सुंदर वाढदिवस आहे. म्हणजे आपल्याला कुणीतरी वाढदिवसाची भेट चांगली दिली असेल तर वी कॅन एक्सप्लेन इट. हो इट इज अ ब्युटिफुल बर्थडे प्रेझेंट. इट्स व्हेरी सरप्रायझिंग टू हिअर दिस. हे ऐकून आश्चर्य झाले. ओ नो वॉव इम्पॉसिबल. हो नो वॉव. एखाद्या आश्चर्यकारक घटना असला तर आपण हे शब्द इंग्रजीमध्ये वापरतो. वेन शुड आय स्टार्ट डू यू थिंक. मी कधी सुरू करावे असे तुला वाटते. वेन शॅल आय गो टू सी माय विलेज. मी कधी माझ्या गावाला भेट देऊया किंवा जाऊया. हू मस्ट आय स्पीक टू अबाउट दिस राज और शीतल. मी याविषयी कोणाशी बोलले पाहिजे राज का शीतल. यू कॅन मेक अनदर स्टेटमेंट ऑल्सो बाय यूजिंग राज अँड शीतल. दुसरं नाव करून आपण त्या सेंटेन्स कॅन चेंज अँड यू कॅन मेक अनदर स्टेटमेंट. कॅन एनीबडी सजेस्ट व्हॉट राज माईट डू. कोणी सुचवू शकेल की राज काय करणार आहे. कॅन यू सजेस्ट ए वे आउट. यातून निघण्याचा मार्ग सुचवू शकतोस का. सपोज देर आर सर्टन सिच्युएशन विच डिफिकल्ट सिच्युएशन. आपण त्याच्यामध्ये वी आर सो मेनी पीपल वी आर डिस्कसिंग बट आपण त्यामध्ये मार्ग निघत आहे तर यू से की ओ कॅन यू सजेस्ट वे आउट म्हणजे कुठला तरी मार्ग सुचवा. ओके नेक्स्ट. आय थिंक सुनीता शुड गो राईट अवे. मला वाटते सुनीताने आता लगेच जावे. हॅव यू ट्रायड ए लिटल वॉर्म वॉटर बिफोर गोईंग टू बेड. तू कधी झोपण्यापूर्वी गरम पाणी घेतले आहेस का. कधी प्रयत्न केला आहेस की डॉक्टर समटाईम्स गिव्ह ॲडवाईस की ओके यू कॅन टेक अ लिटल वॉर्म वॉटर वाईल गोईंग टू बेड बिकॉज इट इज युअर डायजेशन सिस्टम्स इम्प्रूव्ह इफ यू टेक अ वॉर्म वॉटर. सो वी कॅन से दॅट. लेट्स नॉट फिक्स द डेट नाव. आता तारीख नक्की करू नको. दॅट मीन्स वी हॅव प्लॅन समथिंग बट वी आर नॉट शुअर ऑर वी हॅव टू लिटल टाईम. म्हणजे आपल्याला त्या प्लॅनसाठी काहीतरी वेळ पाहिजे म्हणून वी कॅन से. सो लेट्स नॉट फिक्स द डेट. आपण आत्ता डेट ठरवू नका. लेट्स टेक अ ब्रेक फॉर अ वाईल. वी आर सो टायर्ड. काही काळ विश्रांती घेऊया. आपण खूप दमले आहोत. हाऊ अबाउट अ नाईस सिल्की शर्ट टू वेअर विथ दिस ट्राउझर्स. विजारबरोबर छान सिल्की शर्ट परिधान करणे कसे वाटेल किंवा कसे दिसेल. व्हॉट अबाउट हॅव्हिंग क्विक ब्रेकफास्ट बिफोर वी लिव्ह. आपण निघण्यापूर्वी थोडासा फराळ करणे कसे राहील किंवा कशी कल्पना वाटली. सपोज आपण वी आर मुव्हिंग समवेअर पिकनिकला जात आहोत तर सो आपल्याला जाईपर्यंत टी विल हॅव अ टाईम की ओके 2 तास लागेल 3 तास लागेल. सो वी कॅन सजेस्ट की व्हॉट अबाउट हॅव्हिंग क्विक ब्रेकफास्ट. म्हणजे आपण ताबडतोब नाश्ता केला तर कशी कल्पना असेल. लेट्स गो ऑन सेम बस ॲज सुशीला. सुशीला जाते त्याच बसने जाऊया. आय थिंक इट वुड बी गुड आयडिया टू आस्क श्याम टू कम विथ अस. मला वाटते श्यामला आपल्याबरोबर येणे ही चांगली कल्पना आहे की सूचना आहे. हाऊ शॅल आय पॅक युअर थिंग्स. मी कसे तुझ्या वस्तू बांधू शकतो. आय क्वाईट ॲग्री. सुशांत इज राईट. मी पूर्णपणे सहमत आहे. सुरेश बरोबर आहे. सुरेश बरोबर आहे किंवा त्याचं म्हणणं बरोबर आहे. ओके दॅट्स साऊंड लाईक फाईन. बरोबर आहे ठीक आहे. ते बरोबर वाटते. बघ समबडी सेईंग आणि वी आर ॲग्री वी आर ॲक्नॉलेज दिस थिंग्स. सो यू कॅन सो इट्स ओके दॅट साऊंड्स फाईन. ते खूप चांगलं आहे. दॅट सीम्स स्प्लेंडेड आयडिया. ती खूप चांगली कल्पना आहे. ती सूचना आहे. समबडी हॅज गिवन आपलं मत सुचवलं तर वी कॅन से इट सीम्स स्प्लेंडेड आयडिया. म्हणजे चांगली ब्युटिफुल आयडिया आहे. नेक्स्ट. समथिंग अबाउट सॉरी सिंपती सरप्राईज आश्चर्य अनुमान शंका इत्यादी. हाऊ कॅन आय रिमूव्ह दिस इंक स्टेन. मी हे शाईचे डाग कसे घालवू शकू. राणी आय डाऊट इफ दे वूड वर्क. राणी मला शंका आहे की ते चालेल किंवा ते काम करेल. सपोज आपण एखादी नवीन वस्तू आणली तर ते काम करेल की नाही वी आर डाऊट. तर वी कॅन से ओके वी डोंट नो वेदर इट विल बी वर्क. म्हणजे आपल्यासाठी ते चालेल किंवा ते फिट बसेल असं नाही. दॅट्स इझियर सेड दॅन डन. करण्यापेक्षा बोलणे सोपे आहे. म्हणजे आपण कधी कोणी सल्ला देतात तर पण इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल तर आपण म्हणतो की हो बोलणं सोपं आहे. करण्यापेक्षा बोलणं सोपं आहे. सो दॅट्स इझियर सेड दॅन डन. आय एम नॉट शुअर दॅट वुड बी वॉईस सजेशन. मला खात्री आहे की ती चांगली सूचना कल्पना आहे. म्हणजे ती चांगली कल्पना आहे की सजेशन तुझं मत चांगलं आहे. नो लेट्स ट्राय दॅट वन इन्स्टेंट. नाही त्यापेक्षा ते बघ त्यापेक्षा ते प्रयत्न कर. म्हणजे सपोज आपण एखादी गोष्ट करत असेल तर ते सक्सेस नाही तर वी कॅन से यू कॅन लेट्स ट्राय दॅट वन. त्याच्याऐवजी हे आपण का नाही करत की हे ट्राय करून बघ का. सो लेट्स ट्राय दॅट वन्स इन्स्टीड. म्हणजे त्याच्याऐवजी हे कर. इट्स अ रिअली नो प्रॉब्लेम. मला खरोखर अडचण नाही किंवा मला काही
हरकत नाही. हाऊ वुड यू फील इफ मॉम स्पोक टू यू लाईक दॅट? तुला कसे वाटेल की जर आई तुला असंही बोलली तर, म्हणजे सपोज आई रागाने बोलली किंवा वेगळ्या अर्थाने बोलली तर आपल्याला तुला कसं वाटेल? दॅट मीन टू से. जस्ट सपोज श्याम कम्स इन ऑल ऑफ सडन अँड सी ऑल दिस. असे समजा की श्याम अचानक आला आणि त्याने हे सगळं पाहिले तर. वी आर इमॅजिनेशन. दिस इमॅजिन समथिंग. आय बेट इट वॉज सुशील्स आयडिया. साहिलच आयडिया. मी पहिला होतो की ती साहिलची आयडिया होती. राम मस्ट हॅव बीन सिरियसली इल ऑर समथिंग. राम खूप आजारी किंवा असे काहीतरी असले पाहिजे. वेन यू आर समथिंग प्रिडिक्टिंग दॅट मीन्स राम इज अवर फ्रेंड बट ही डिड नॉट टर्न अप, म्हणजे तो किती दिवस आपल्याकडे आलेला नाही, तर वी आर गेसिंग समथिंग की राम मस्ट हॅव बीन सिरियसली इल, की तो आजारी असायला पाहिजे किंवा असला पाहिजे म्हणून तो येत नाही. सो वी हॅव टू यूज दॅट वर्ड. राम मस्ट हॅव बीन सिरियसली इल. इट कुड हॅव बीन हिज सिस्टर. ते त्याच्या बहिणीचे असणार. सपोजिंग द प्लॅन गोज रॉंग व्हॉट विल ही डन, व्हॉट विल ही डू देन. समजा प्लॅन चुकला तर तो काय करेल. ओके, नेक्स्ट इट इज लास्ट स्लाइड ऑफ सिच्युएशनल फ्रेज. समथिंग सेम थिंग अबाउट स्पेक्युलिटी, शंका किंवा अनुमान किंवा तर्क. आपण तर्क एखाद्या वेळेला करतो तर अशा सिच्युएशनला आपण काय कोणते फ्रेजेस वापरू शकतो. व्हॉट इफ वी रन आउट ऑफ पेट्रोल ऑन द वे. समजा रस्त्यात पेट्रोल संपला तर काय. माय सिस्टर वुड बी व्हेरी हॅपी इफ यू वेंट टू सी राजू. माझ्या बहिणीला आनंद होईल जर तुम्ही राजूला भेटायला गेला. आय सपोज शी वुड बी इन द रॉंग इफ शी डिड दॅट. मला वाटतं तिने असे केलं तर ते तिची चूक होईल. इट मस्ट हॅव बीन समथिंग इम्पॉर्टंट. ते काहीतरी महत्त्वाचे असले पाहिजे. समथिंग सपोज somebody is doing something and we are not sure about that, but it is we can say ते काहीतरी महत्त्वाचे असले पाहिजे because he is doing something very great, is very keen doing this. सो आपण असं त्या पद्धतीने वापरतो. मे बी सुरेश गेट अनादर प्रमोशन बाय देन. कदाचित तोपर्यंत सुरेशला आणखी एक बढती मिळाली असेल. आय थिंक इट वुड बी बेटर टू टेल सिस्टर अबाउट द न्यूज. मला वाटते बहिणीला ती बातमी हे सांगणे ठीक राहील किंवा आपण सांगावं. इफ श्याम गेट्स दिस जॉब ही विल बाय अ स्कूटर. जर श्यामला ही नोकरी मिळाली तर तो स्कूटर विकत घेईल. इट इज अ इफ अँड इफ्स नॉट. म्हणजे तुम्ही ते काही हे शब्द सपोज श्याम गेट दिस जॉब, श्याम गेट्स मनी, ही विल बाय स्कूटर, यू कॅन से ही विल बाय बायसिकल, ही विल बाय समथिंग न्यू. दॅट वी कॅन यूज बाय यूजिंग दॅट वन सेंटेन्स. शुअरली इट वॉजंट हिज मिस्टेक. वॉज इट. ती नक्कीच त्याची चूक नव्हती. होती का. कुडंट बी ए मिसअंडरस्टँडिंग. तो गैरसमज नसणार का. म्हणजे सपोज समबडी सेईंग काहीतरी तर आपल्याला वाटलं की हा गैरसमज असू शकेल. म्हणजे आपण वी आर प्रिडिक्टिंग की तो जे बोलतो तो त्याचा गैरसमज नसणार का. शक्यता आहे. इट इज पॉसिबल. मिसअंडरस्टँडिंग इज अ पॉसिबल. आय वंडर व्हॉट वुड बी लाईक टू लिव्ह इन ए पॅलेस लाईक दॅट. अशा महालामध्ये राहणे किती छान असेल. सो वी आर गेसिंग समथिंग. तर्क. व्हॉट वुड यू डू इफ इट रेन नाऊ. तू काय करशील जर आता पाऊस आला तर. सो वी आर प्रिडिक्टिंग समथिंग. सपोज स्नेहल रिफ्यूज टू सी यू, व्हॉट वुड यू डू. समजा स्नेहलने तुला भेटायला नकार दिला तर तू काय करशील. सो दिस इज द एंड ऑफ सिच्युएशनल फ्रेजेस. six slides. As I told you earlier, you have to not just practice but make something. Try to make new sentences from each of sentence to strengthen your idea. You can put your idea in your sentences and make a new phrases, so your fluency will improve. So again reminding, if you are not subscribed my channel, please subscribe my channel. So once I upload any other video, next video, it will be automatically directly in your screen. Thank you very much and goodbye. Bye.